हॅलो स्टुडंट, आपण सेंट्रल नर्वस सिस्टम चॅप्टर नंबर 11 बघतोय. आज आपल्याला पेरिफेरल नर्वस सिस्टम बघायचं आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टम काय कन्सिस्ट करते तर जे 31 पेअर आहे स्पायनल नर्वचे, जे स्पायनल कॉर्डमध्ये ते पेअर 31 पेअर ऑफ स्पायनल नर्व पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये येतात आणि 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व, जे क्रॅनियल नर्व आहे ब्रेनमधले ते 12 पेअर क्रॅनियल नर्वचे. एवढं सर्व पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये येतं. त्याची डायग्राम आहे का? हे बघा, जे 31 पेअर आहे ते स्पायनल नर्वचे म्हणजे स्पायनल कॉर्डमधले आणि क्रॅनियल नर्व 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व अरायझिंग फ्रॉम ब्रेन, जे 12 नर्व फायबर ब्रेनपासून येतात. दॅट इज द एवढे सर्व पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये येतात. The autonomic nervous system consists of nerve arising from brain आणि spinal cord. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम पण बघायचं आपल्याला, पेरिफेरल नर्वस सिस्टम पण बघायचंय. नर्व अँड गँग्लिया आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टम. जे नर्व आणि गँग्लिया आहे आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टम त्याला आपण काय म्हणतो? पेरिफेरल नर्वस सिस्टम. नर्व बंडल ऑफ न्यूरॉन्स आणि फायबर. न्यूरॉन फायबर आहे त्याला बंडल ऑफ न्यूरॉन फायबर, त्याला आपण काय म्हणतो? नर्व फायबर. न्यूरॉन फायबर आर बंडल बाय अ कनेक्टिव्ह टिश्यू. कशाने बंडल होता? कनेक्टिव्ह टिश्यूने. इथं स्ट्रक्चर दाखवलं आहे एका नर्वचं, स्ट्रक्चर ऑफ नर्व. एंडोन्युरियम सराउंड इच फायबर. जी सर्वात बाहेरची लेअर आहे कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेली ती कोणती आहे? एंडोन्युरियम. इच फायबरला सराउंड करते आणि ग्रुप ऑफ फायबर आर बाउंड इंटू अ फॅसिकल्स बाय अ पेरिन्युरियन. आणि खूप सारे ग्रुप्स, फायबरचे ग्रुप असतात, त्याला कव्हरिंग कसली आहे? पेरिन्युरियमची. ती पण एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि फॅसिकल्स आर बाउंड टुगेदर बाय अ इपिन्युरियम. आणि जे फॅसिकल आहे म्हणजे एका याच्यात जे फायबर आहे एका ग्रुपमध्ये, दॅट इज द फॅसिकल्स टुगेदर बाय अ इपिन्युरियम. ॲक्झॉन आणि मायलिन शीट डायग्राम मध्ये दाखवलंय बघा. एक फॅसिकल्स दाखवलंय, त्यामध्ये मायलिन शीट, त्यातलं एका फायबरचं काय मायलिन शीट आणि ॲक्झॉन दाखवलंय. आणि त्यानंतर ब्लड व्हेसल्स आहे, एक आर्टरी आणि एक व्हेन आहे. इथं क्लासिफिकेशन ऑफ नर्व. नर्वचे 3 क्लास आहे, मिक्स नर्व, ॲफरंट नर्व आणि इफरंट नर्व. हे नर्वचं स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या कसं आहे आणि कुठे असतं नर्व. नर्व काय? एक बंडल ऑफ न्यूरॉन फायबरचं बंडल आहे. आणि ते नर्व कुठे? 31 पेअर आहे. कुठे? स्पायनल नर्व मध्ये, म्हणजे स्पायनल कॉर्ड पासून 31 पेअर आहे. आणि 12 पेअर कसले? क्रॅनियल नर्वचे, म्हणजे ब्रेन पासून, अरायझिंग फ्रॉम ब्रेन, दॅट इज क्रॅनियल नर्व. हे पेरिफेरल नर्वस सिस्टम बद्दल सांगते मी. क्लासिफिकेशन मध्ये नर्वचे 3 टाईप आहे, मिक्स नर्व, ॲफरंट दॅट इज द सेन्सरी नर्व आणि इफरंट दॅट इज द मोटार नर्व. म्हणजे मिक्स नर्व, बोथ सेन्सरी आणि मोटार नर्व मिक्स असतात, त्याला आपण मिक्स नर्व म्हणतो. ॲफरंट नर्व दॅट इज द सेन्सरी नर्व कॅरी इम्पल्स टुवर्ड्स द सेंट्रल नर्वस सिस्टम. म्हणजे जे ॲफरंट नर्व आहे, सेन्सरी नर्व, ती इम्पल्स कॅरी करते सेंट्रल नर्वस सिस्टम पर्यंत. आणि जी इफरंट मोटार नर्व आहे ती इम्पल्स कॅरी करते सेंट्रल नर्वस सिस्टम पासून आपल्या ज्या बॉडीच्या ज्या पार्टपर्यंत, म्हणजे मसलपर्यंत. समजा ॲफरंट नर्व म्हणजे कॅरी करते इम्पल्स टुवर्ड द सेंट्रल नर्वस सिस्टम. आपल्याला काहीतरी चटका बसला किंवा काही लागलं, आपण पटकन हात मागे घेतो, पण जेव्हा चटका बसतो हे सेन्सेशन कोण घेऊन जातं? सेन्सरी ॲफरंट नर्व. कुठपर्यंत? ब्रेनपर्यंत. कुठून? ज्या नर्व आहे, ज्या कोणत्या 31 पेअर आहे स्पायनल नर्वच्या आणि क्रॅनियल नर्वच्या, तिथपासून त्या नर्व पासून ॲफरंट नर्व कुठपर्यंत घेऊन जातात? सेंट्रल नर्वस सिस्टम पर्यंत, म्हणजे आपल्या ब्रेन पर्यंत. आणि
इफरंट मोटार नर्व म्हणजे तिथे मिक्स नर्व तिथं एक्सचेंज होतं आणि त्यानंतर मोटार नर्व कुठून ब्रेनपासून सिग्नल घेऊन येतात, इम्पल्स घेऊन येतात कुठपर्यंत, जे आपल्या स्केलेटल मसल आहे तोपर्यंत, आणि आपला हात मागे घेतला जातो. हे मोटार नर्वचं काय फंक्शन आहे, ते सेंट्रल नर्वस सिस्टमपासून तर आपल्या मसलपर्यंत इम्पल्स घेऊन येतात, सेन्सेशन घेऊन येतात, आणि ॲफरंट हे जे इम्पल्स आहे ते टुवर्ड्स कॅरी करतात सेंट्रल नर्वस सिस्टमपर्यंत. स्पायनल नर्व काय, देअर इच पेअर ऑफ स्पायनल नर्व ॲट द लेवल ऑफ इच व्हर्टिब्रा. म्हणजे जे 31 पेअर आहे स्पायनल नर्वचे स्पायनल कॉर्डमधले, ते इच व्हर्टिब्रामध्ये प्रत्येक व्हर्टिब्राच्या लेवलला एक पेअर आहे स्पायनल नर्वचा. डायग्राममध्ये दाखवलंय. फर्स्ट जे 7 आहे ते क्रॅनियल नर्व, त्यानंतरचे थोरॅसिक नर्व, त्यानंतर लुंबार नर्व, आणि त्यानंतर आहे सॅक्रल नर्व. डायग्राममध्ये दाखवलं बघा. व्हेंट्रल रमी फॉर्म अ सर्वायकल प्लिक्सस C1 ते C3, आणि जे व्हेंट्रल रमी फॉर्म अ ब्रॉन्कियल प्लिक्सस, आणि नो प्लिक्सस फॉर्म जे फॉर्म इंटरकोस्टल नर्व. इंटरकोस्टल काय ते T12 पर्यंत आहे, ते इंटरकोस्टल नर्व फॉर्म करतात, आणि व्हेंट्रल रमी फॉर्म लुंबार प्लिक्सस फॉर्म करतात L1 आणि लुंबार प्लिक्सस पासून, आणि व्हेंट्रल रमी फॉर्म सॅक्रल प्लिक्सस फॉर्म करतात. तर त्यातलं तुम्हाला प्लिक्सस म्हणजे काय, नर्व प्लिक्सस म्हणजे काय, ब्रांच ऑफ व्हेरियस नर्व. काय असतं ते, एक ब्रांचेस असतात व्हेरियस नर्वचे, युनाइट टू फ्रॉम स्ट्रक्चर कॉल्ड अ प्लिक्सस. म्हणजे जे व्हेरियस ब्रांच आहे नर्वचे ते एका युनिटमध्ये फॉर्म होता, आणि त्याला त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, प्लिक्सस म्हणतात. जे सर्वायकल प्लिक्सस आहे ते किती, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्पायनल नर्व पर्यंत असतात. ते कुठे कुठे सप्लाय करता, नर्व टू हेड अँड थोरॅक्स रिजनला. जे सर्वायकल प्लिक्सस आहे ते कुठे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ स्पायनल नर्वला. आणि जे थोरॅसिक स्पायनल नर्व आहे म्हणजे 2 ते 12 ते प्लिक्सस फॉर्म नाही करत. दे अपियर सिग्नली अँड सप्लाय टू द डायफ्रॅगम. सप्लाय कशाला करतात ते, डायफ्रॅगमला. आणि जे ब्रॅकियल प्लिक्सस आहे इज द फॉर्म ऑफ 5th, 6th, 7th आणि 8th सर्वायकल स्पायनल नर्व ब्रॅकियल प्लिक्ससला. आणि जे ब्रॅकियल प्लिक्सस आहे ते कशाला सप्लाय होता, शोल्डर, गर्डल आणि अप्पर लिम्बला. जे शोल्डर, गर्डल आणि अप्पर लिम्बला कोणते प्लिक्सस असतात, ब्रॅकियल प्लिक्सस. प्लिक्सस म्हणजे काय लक्षात घ्या, जे व्हेरियस नर्व आहे त्यांचे ब्रांचेस आहेत ते युनाइटमध्ये फॉर्म होता, म्हणजे एका युनाइटमध्ये फॉर्म होता, आणि त्याला त्या स्ट्रक्चरला आपण प्लिक्सस म्हणतो. आणि जे लुंबार प्लिक्सस आहे ते फॉर्म फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ लिंबार नर्व सप्लाय नर्व टू द पेल्विक ऑर्गन. जे लुंबार प्लेक्सस आहे ते कशाला सप्लाय होता, पेल्विक ऑर्गनला. आणि जे 5th लुंबार आहे म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, 5th लुंबार ते सॅक्रल नर्व युनाइट होता जे सर्व नर्व, आणि फॉर्म सॅक्रल प्लिक्सस विच सप्लाय टू द लोअर लिम्ब. आणि ते सॅक्रल प्लिक्सस फॉर्म करता आणि सप्लाय कशाला करता, लोअर लिम्बला. आणि जे नर्व आहे ते काय, मेड अप ऑफ सिंगल न्यूरॉन विच कॅरी अ नर्व इम्पल्स ऑर दे मेड अप अ चेन ऑफ न्यूरॉन्स. त्यामध्ये आपण बघितलं का मोटार न्यूरॉन दॅट इज द इफरंट ऑर अ डिसेंडिंग नर्व, आणि सेन्सरी दॅट इज द ॲफरंट नर्व किंवा त्याला आपण असेंडिंग नर्व पण म्हणतो, आणि मिक्स नर्व. जे मोटार नर्व आहे आपण नर्वचे क्लासिफिकेशन बघितले, त्यातले जे मोटार नर्व आहे ते काय
नर्व कन्वे इम्पल्स म्हणजे इम्पल्स फ्रॉम द ब्रेन टू स्पायनल कॉर्ड अँड टू द अदर पार्ट ऑफ द बॉडी. कसे इम्पल्स जे मोटार आहे, मोटार नर्व कसे इम्पल्स कॅरी करता ब्रेनपासून स्पायनल कॉर्डपर्यंत आणि स्पायनल कॉर्डपासून पूर्ण बॉडीच्या पार्टपर्यंत. आणि जे सेन्सरी आहे ॲफरंट नर्व ते ट्रान्समिट करतं इम्पल्स फ्रॉम द पेरिफेरी टू द बॉडी टू द स्पायनल कॉर्ड. म्हणजे पेरिफेरल म्हणजे आपल्या बॉडीच्या पार्टपासून स्पायनल कॉर्डपर्यंत आणि स्पायनल कॉर्डपासून ब्रेनपर्यंत. दे अराइज अ सेन्स ऑर्गन अँड टर्मिनेट ॲट द ब्रेन. हे सेन्सरी न्यूरॉन दॅट इज द असेंडिंग नर्व. आणि मिक्स नर्व आपण बघितले. In the spinal cord, the sensory nerve are arranged in the group called a tract and separate from tract of motor outside the spinal cord, where afferent and efferent nerve are enclosed with the same tube of connective tissue. They are called a mixed nerve. म्हणजे त्या एका एन्क्लोज नर्व मध्ये असतं ॲफरंट आणि इफरंट नर्व एका सेम ट्यूबमध्ये कनेक्टिव्ह टिश्यूच्या, आणि ते त्यामुळे त्यांना आपण मिक्स नर्व म्हणतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम मेक अ पर्सन अवेअर ऑफ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अँड thus it mainly related to receiving and the sensation of external environment, interpretation of sense, processing, असोसिएशन अँड रिस्पॉन्स टू द रिसीव्ह सेन्सेशन. हे सर्व काम कसलं आहे सेंट्रल नर्वस सिस्टमचं. इट ऑल्सो स्टोअर इन्फॉर्मेशन फॉर द फ्युचर यूज. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमचं काय काय काम आहे, एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये काय चेंजेस आहे, काही चेंजेस ते लगेच कॅप्चर करते आणि त्याच्या रिलेटेड रिसीव्ह करते जे सेन्सेशन, आणि इंटरप्रिटेशन करते त्या सेन्सेशनचं, प्रोसेसिंग करते, असोसिएशन करते आणि त्याच्या विरुद्ध रिस्पॉन्स पण देते जे पण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे, आणि स्टोअर पण करते इन्फॉर्मेशन. हे सेंट्रल नर्वस सिस्टमचं काम आहे. अंडरस्टँडिंग द इनिशियल ऑफ थॉट अँड इम्पॉर्टन्स ऍक्टिव्हिटी ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. पण आपली एक अनकॉन्शियस ऍक्टिव्हिटी पण आहे, म्हणजे आपलं ब्रीथिंग आहे, आपला हार्टबीट आहे, हे सर्व. त्यानंतर आपलं डायजेशन आहे, हे सर्व कशामध्ये होतं इनव्हॉलंटरी सिस्टम दॅट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ही आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. दॅट इज द इनव्हॉलंटरी. ऑटोनॉमिक म्हणजे ऑटोमॅटिक नर्वस सिस्टम. द इनव्हॉलंटरी ब्रँच ऑफ नर्वस सिस्टम दॅट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम कन्सिस्ट ओनली मोटार नर्व. ओनली मोटार नर्व कन्सिस्ट करते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. त्याचे दोन डिव्हिजन केले, सिम्पॅथेटिक डिव्हिजन आणि पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन. म्हणजे ज्या आपल्या अनकॉन्शियस ऍक्टिव्हिटी आर कंट्रोल ऑर अ फंक्शनल नीड ऑफ द बॉडी दॅट इज द CNS कंट्रोल द ऍक्टिव्हिटी रिच टू कॉन्शियस ऑफ द पर्सन. म्हणजे ज्या आपण कॉन्शियस मध्ये आपल्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल होतात त्या सेंट्रल नर्वस सिस्टम, आणि अनकॉन्शियसली म्हणजे आपलं जे श्वास घेणं आहे किंवा त्या ज्या आपल्याला माहीत म्हणजे आपल्याला समजत पण नाही पण त्या ऍक्टिव्हिटी होतात त्याला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये येतं. ते आपला श्वास घेणं आहे, आपला हार्टबीट आहे, त्यानंतर आपलं डायजेशन आहे, ते कोण कंट्रोल करतं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. आणि त्या ऍक्टिव्हिटी इनव्हॉलंटरी. ऑटोनॉमिक कंट्रोल्स अँड रेग्युलेट इनव्हॉलंटरी विसरल फंक्शन. इट कॉल ऑटोनॉमिक बिकॉज इट अंडर अ कंट्रोल ऑफ विल. इट नॉट अंडर द कंट्रोल ऑफ विल म्हणजे आपल्या हातात नाही आहे ते कंट्रोल करणं. अ ब्रॉड डिव्हिजन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम दॅट इज द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. जी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे ओरिजिनेट इन द थोरॅसिक आणि लुंबार रिजन ऑफ द स्पायनल कॉर्ड. जी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे कुठं ओरिजिनेट आहे थोरॅसिक आणि लुंबार रिजन ऑफ द स्पायनल कॉर्ड. आणि जी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे ती ओरिजिनेट कुठे आहे क्रॅनियल आणि सॅक्रल रिजन ऑफ स्पायनल कॉर्ड मध्ये. सिम्पॅथेटिक म्हणजे जेव्हा सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन होतं तेव्हा काय होतं डायलेशन ऑफ प्युपिल होतं कॉझिंग अ मिड्रियासिस. आणि जेव्हा पॅरासिम्पॅथेटिक होतं तेव्हा काय होतं कन्स्ट्रिक्ट द प्युपिल कॉझिंग अ मिओसिस.
जे सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन आहे त्याला आपण ॲड्रेनर्जिक इफेक्ट म्हणतो आणि जे पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन आहे त्याला आपण कोलिनर्जिक इफेक्ट म्हणतो. म्हणजे प्रत्येक ऑर्गनवर वेगवेगळा इफेक्ट आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचा, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टममध्ये. जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे त्याला आपण फाईट ऑर फ्लाईट म्हणतो. रिस्पॉन्स टू अनयुज्युअल स्टिम्युलस टेक ओव्हर टू इन्क्रीज द ॲक्टिव्हिटी. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, ई डिव्हिजन दॅट इज द सिम्पॅथेटिक सिस्टम. म्हणजे आपल्या एक्सरसाइजमध्ये, एक्साइटमेंटमध्ये, इमर्जन्सी काही असले त्यामध्ये आणि इम्ब्रेसमेंटमध्ये ही सर्व सिम्पॅथेटिक सिस्टम आपली ॲक्टिव्ह असते. म्हणजे डायलेट होतं प्युपिल कॉझिंग अ मिड्रेसिस. म्हणजे आपल्या आयवर काय इफेक्ट होतो, आपले प्युपिल डायलेट होता. लॅक्रिमल ग्लँडवर नो इफेक्ट. त्यानंतर ब्लड वेसलवर काय होतं, ब्लड वेसल व्हॅसोडायलेट होता. ग्लँड्सवर स्वेटिंग इन्क्रीज होतं. म्हणजे जेव्हा आपण एक्सरसाइज करतोय तेव्हा आपल्याला स्वेटिंग होतं. त्यानंतर आपलं ब्रिथिंग इन्क्रीज होतं, आपल्या हार्टबीट इन्क्रीज होता एक्सरसाइजच्या वेळेस. ते सर्व कशामुळे होतं, हार्टबीट इन्क्रीज का होतं, कारण आपल्याला ऑक्सिजन, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची गरज जास्त असते. त्यावेळेस काय होतं, आपोआप हार्टबीट काय होणार, इन्क्रीज होणार आपला. दॅट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. हे काय, कोणतं फंक्शन आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचा ॲड्रेनर्जिक इफेक्ट आहे. आणि पॅरासिम्पॅथेटिक हा कशासाठी आहे, हा रिलॅक्सेशन करतो. पॅरासिम्पॅथेटिक दॅट इज द हाऊसकीपिंग ॲक्टिव्हिटी, एनर्जी कंझर्व करतो. म्हणजे नेसेसरी मेंटेन द नेसेसरी बॉडी फंक्शन. रिमेंबर ॲज द डी डिव्हिजन, डायजेशन, डेफिकेशन आणि डायुरिसिस हे सर्व कशा येतात, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टममध्ये. म्हणजे जेव्हा आपली बॉडी रिलॅक्स असते, रिकवर होते, दॅट इज द पॅरासिम्पॅथेटिक सिस्टममध्ये. दॅट इज द कोलिनर्जिक इफेक्ट. यामध्ये दाखवलंय नर्व, सोमॅटिक नर्वस सिस्टममध्ये जे सेंट्रल नर्वस सिस्टम पासून कसे कंडक्शन होतं नर्वचं बघा, सेंट्रल नर्वस सिस्टम पासून पेरिफेरल नर्वस सिस्टम पर्यंत काय ट्रान्समिट होतं, न्यूरो ट्रान्समीटर. कोणते न्यूरो ट्रान्समीटर, ॲसिटिल कोलिन. आणि ॲसिटिल कोलिन रिलीज होऊन कुठे बाइंड होणार, स्केलेटल मसल पर्यंत दाखवलंय बघा, आणि इफेक्टर ऑर्गन पर्यंत, ज्याच्यावर इफेक्ट होणार आहे तो सोमॅटिक नर्वस सिस्टम मध्ये. आपले जे मसल, म्हणजे आपल्याला काहीतरी चटका बसला, आपला हात पटकन माग घेणं, हे सर्व काय ॲसिटिल कोलिन त्या नर्व मधनं ट्रान्समिट होतं. त्यानंतर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये दाखवलंय सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. त्यामध्ये ॲसिटिल कोलिन टू गँग्लियन, त्यानंतर नॉरइपिनेफ्रिन आणि अप टू द स्मूथ मसल, ॲसिटिल कोलिन टू ॲड्रिनल मेडुला, इपिनेफ्रिन आणि नॉरइपिनेफ्रिन आणि ब्लड व्हेसल टू ग्लँड्स. जे ॲसिटिल कोलिन आहे, इपिनेफ्रिन आहे, नॉरइपिनेफ्रिन हे काय न्यूरो ट्रान्समीटर आहे, ट्रान्समिट करतात. जे सिग्नल कोण घेऊन जातं, कोण ट्रान्समिट करतो, न्यूरो ट्रान्समीटर ट्रान्समिट करतात. आणि जे सायनॅप्टिक क्लेफ्ट आहे, म्हणजे एक सिनॅप्स संपून दुसरा सिनॅप्स स्टार्ट होतो, दॅट इज द सायनॅप्टिक क्लेफ्ट. पोस्ट सायनॅप्टिक आणि प्री सायनॅप्टिक. जे मायलिनेशन आहे, जे मायलिनेशन दिसतंय स्ट्रेट लाईन, दॅट इज द प्री गँग्लिओनिक ॲक्झॉन येते पॅरासिम्पॅथेटिक. आणि जे डॅश डॅश मध्ये दिसतंय ते पोस्ट गँग्लिओनिक ॲक्झॉन आहे, दॅट इज इन अ पॅरासिम्पॅथेटिक मध्ये दाखवलंय बघा. आणि जे प्री गँग्लिओनिक ॲक्झॉन दाखवले सिम्पॅथेटिक मध्ये डॅश मध्ये, आणि पोस्ट गँग्लिओनिक ॲक्झॉन सिम्पॅथेटिक मध्ये डॅश डॅश मध्ये, आणि एक लाईन मध्ये दाखवले. ते जे लाईन मध्ये दाखवले ती प्री गँग्लिओनिक ॲक्झॉन आहे,
आणि जे डॅश डॅशमध्ये दाखवले ते कोणते आहे? पोस्ट गँग्लियोनिक ॲक्झॉन आहे. ओके, इथं आपलं सेंट्रल नर्वस सिस्टम संपलेला आहे. बुकमध्ये चार्ट दिले ते व्यवस्थित बघा. फिजिओलॉजी दिली आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमची, ती व्यवस्थित बघा. इथे लेक्चर मी स्टॉप करते.